भाजप 6 महिन्यात 50 लाख प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करणार। डिजिटल प्लॅटफॉर्म करणारा देशातील पहिलाच पक्ष। पक्षाच्या विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू। जनसंघाचा प्रवास, पक्षाची वैचारिक बैठक, शिस्त यांची माहिती दिली जाणार। अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाई। भाजपकडून 40 स्टार प्रचारकांना प्रचारासाठी उतरवण्याचा निर्णय, तर भाजपच्या स्टार प्रचारकांनी राहुरीत येऊन नाचक्की करून घेऊ नये। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांची टीका। आमच्यामुळे 40 असो ना 400 असो इथं टिकणार नाही। इथं मला एक भाजपच्या मोठ्या कार्यकर्त्यांना सांगूशी वाटतं का येऊन आपली डिपॉझिट जप्त किंवा आपले नाचक्की होण्यापेक्षा न आलेलं बरं राहुरी मतदारसंघात। हा मतदारसंघ ह्यावेळेस 4 तारखेला ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस शरद पवार साहेबांचा खंदे कार्यकर्ता हा गोविंद मोकाटे इथं 4 तारखेला निवडून येत असतो। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर। यादीतून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं नाव वगळलं। प्राजक्त तनपुरे नेमके कुणाचा प्रचार करणार याकडे लक्ष। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांच्या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल। कचरा डेपोतील अधिकारी आणि ठेकेदारावर दादागिरी करत गाडी फोडण्याची धमकी। वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी। महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनातील स्मरणिकेत पवारांकडून उल्लेख। वारकरी संप्रदायात 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी, शरद पवारांची माहिती। भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाई। खरात आणि पत्नी कल्पना खरातची 3 बँक खाती ईडीनं सील केल्याची सूत्रांची माहिती। बनावट अधिकारी दाखवून लोकांकडून पैसे उकळल्याचा आरोप। नाशिकसह पुणे, मुंबई आणि अहिल्यानगरमधील खात्यांची तपासणी। इतरांचं भविष्य सांगणाऱ्या भोंदू अशोक खरातला स्वतःच्या भवितव्य कळेना। मी इथून बाहेर पडेल असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे। चौकशी दरम्यान खरातची प्रतिक्रिया। अशोक खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल। 3ऱ्या गुन्ह्यात खरातची चौकशी सुरू। नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणाची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणांकडून होण्याची शक्यता। एनआयए, एटीएस सोबतच सीबीआय या तिन्ही यंत्रणांना एसआयटीकडून माहिती। प्रकरणामागे मोठं रॅकेट असल्याचा संशय। मराठी येत नसेल तर रिक्षा चालकांचं लायसन्स होणार रद्द। 1 मे पासून थेट कारवाई। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। रिक्षा चालकांना मराठी येणं बंधनकारक, सरनाईकांचे आदेश। लायसन्स देत असताना, बॅच देत असताना, परमिट देत असताना त्यामध्ये अटच आहे की तुम्हाला जर परमिट दिलं जातं महाराष्ट्रामध्ये प्रवासी वाहतूक करण्याची तर तुम्हाला मराठी येणं अनिवार्य आहे। जर अशा पद्धतीचं चुकीच्या पद्धतीनं कुणाला जर परवाने दिले असेल तर त्याचे परवाने सुद्धा वेळप्रसंगी आम्ही रद्द करू। पण प्रत्येक रिक्षा चालकाला परमिट देत असताना मराठी येणं अनिवार्य आहे। भंडाऱ्यात दुकान फोडणाऱ्या टोळीला नागपुरातून अटक। आरोपींमध्ये 4 अल्पवयीन मुलांचा समावेश। भंडाऱ्याच्या एलसीबी पथकाची कारवाई। 70,000 रुपयांच्या रोख रकमेसह 2 दुचाकी आणि मोबाईल केले जप्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये 705 सायलेन्सरवर रोलर 1028 बुलेट धारकांना दंडकार। केवळ दुचाकी स्वारांवरच नाही तर सायलेन्सर विकणाऱ्या दुकानदारांवरही कारवाई करणार असल्याचं स्पष्ट। कोल्हापुरात वैद्यकीय बिलांच्या नोंदवहीचं प्रकरण भोवलं। विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक प्रशांत वाडीकर आणि माजी जिल्हा शल्यचिकित्सक सुप्रिया देशमुख यांचं निलंबन। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले होते चौकशीसाठी आदेश। मुंबईत एलपीजी सिलेंडरच्या काळा बाजाराचा पर्दाफाश। 40 लाखांहून अधिक किमतीचा माल जप्त। शिधावाटप विभागाकडून डोंगरी परिसरात छापे टाकून एलपीजी सिलेंडरची अवैध साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्या मोठ्या नेटवर्कचा केला पर्दाफाश। सांगलीतील वाळवा तालुक्यातील ओझरडे डोंगरावर वणवा। शेतकऱ्याची भरपाईची मागणी। आंब्यासह 1 एकरातील शेततळ्यातील कागद सळून खाक। 30 ते 35 लाख रुपयांचं नुकसान। साधारण 360 आमची झाडं आंब्याची होती आणि शेततळ साधारण 1 एकरामध्ये आहे, तरी त्याची पूर्ण झाडं एक झाडं फळासकट जळून गेलेलं आहे। शेततळ्याचा कागद पूर्णपणे जळलेला आहे। ज्या वेळेला ही झाडं चांगल्या स्टेजला आली त्यावेळेला वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे पूर्ण झाडं आमची सगळी जळून गेली। शासनानं, वन विभागानं ह्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। कोल्हापुरात नियंत्रण सुटून भरधाव कारनं दुचाकीला उडवलं। अपघातात 4 जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर। एसएसपी बोर्डाजवळ घडली घटना। बुलढाणा समृद्धी महामार्गावर मेहकर जवळ तिहेरी अपघातात 2 जण गंभीर जखमी, 5 जखमी। अन्य भरधाव गाडीनं धडक दिल्यानं अपघातग्रस्तांना मदत कार्य करणारेही जखमी।
हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के. 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत येथील पांगरा शिंदेगाव भूकंपाचं केंद्रबिंदू. समाजसुधारक आणि शिक्षण प्रणेते महात्मा फुलेंना पुणेकरांकडून अभिवादन. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुलेवाड्यात पुणेकरांची मोठी गर्दी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुण्यातील फुलेवाड्यात. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांकडून महात्मा फुलेंना अभिवादन. पुण्यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खासदार सुप्रिया सुळेंची फुलेवाड्याला भेट. पुण्यातील गंजपेठेत असलेल्या फुलेवाड्यात महात्मा फुलेंना केलं अभिवादन. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळे इथे जमलेलो आहोत. 200व्या वर्षात खरं तर पदार्पण होतंय. माझी एवढीच महाराष्ट्र सरकारला विनंती राहील, हे संपूर्ण वर्ष हे सामाजिक परिवर्तन यासाठी साजरं व्हावं. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कोसडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंना अनोखं अभिवादन. 10,135 दिव्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर 199 किलो फुलांनी महात्मा ज्योतिबा फुलेंची प्रतिकृती. ज्ञानेश्वर बर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची 12 तास मेहनत. बोरिवली पश्चिम येथील नाला सफाईमध्ये कथित गैरप्रकार उघडकीस. रात्री नाल्यात दगडमाती टाकून दिवसा तोच काळ म्हणून काढल्याचं निदर्शनास. साफसफाईच्या नावाखाली बीएमसीकडून पैसे उकळले जात असल्याचे आरोप. दोष सिद्ध झाल्यास कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार. अतिरिक्त आयुक्तांची माहिती. म्हाडा वर्षभरात मुंबईत 2,538 घरं बांधणार. 17,430 कोटींचा अर्थसंकल्प तर राज्यात 13,000 घरांचं टार्गेट. मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत घरं उभारली जाईल. टपाल कार्यालयाकडून रत्नागिरी विभागात एकूण 2,34,940 नवीन खाती. डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांची माहिती. एका वर्षात आकडेवारी दुप्पट. मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर देखभालीच्या कामांसाठी उद्या ब्लॉक असणार. पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूज गोरेगाव, हार्बर मार्गावर सीएसएमटी चुनाभट्टी दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत, तर मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान ब्लॉक असेल. मुंबईत पश्चिम रेल्वेवर उद्या सांताक्रूज आणि गोरेगाव दरम्यान जम्बो ब्लॉक. यावेळी सांताक्रूज आणि गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत जम्बो ब्लॉकमुळे काही उपनगरीय सेवा रद्द होणार. तुळजाभवानी देवीच्या दानपेटीत मागील वर्षीच्या तुलनेत 7 किलो सोन्याची घट. सोन्याचे दर वाढल्यानं रोख रक्कम अर्पण करण्याकडे भाविकांचा कल. देवीच्या दानपेटीत रोख रकमेत दान 5 कोटींनी वाढलं, तर सोनं स्वरूपात दान 7 किलोने घटलेलं आहे. धुळ्यात आतापर्यंत 4,563 शेतकऱ्यांची मका खरेदीसाठी नोंदणी. तर मका पिकाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढलं असून शासनानं जास्तीत जास्त मका खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अकोल्याच्या तापमानाचा पारा 40.1 अंशावर. आजपासून उष्ण लाटेचा इशारा. वाढत्या उष्णतेमुळे पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ. ड्रॅगन फ्रूटसह सफरचंदाची शेती हिरव्या नेटचा वापर करून झाकली आहे. मी ड्रॅगन फ्रूटची शेती करत आहे. त्या ड्रॅगन फ्रूटला पावसाळा तर एवढा काही त्याला आली तर बुरशी येते, पण उन्हाळ्यात त्याची खूप काळजी घेणं जरुरी आहे. याला नेट 2 महिने नेट टाकावं लागते. फेब्रुवारी एंडला नेट टाकावं लागते आणि मे एंडला काढावं लागते. मेला फ्लावरिंग सुरू होते मेच्या शेवटी आणि त्याच्यानंतर मग 6 महिने याला फळं निघतात दिवाळीपर्यंत आणि फळांची संख्या खूप राहते. त्याचं उत्पादन भरपूर आहे. भरघोस पाऊस होऊ नये. रायगडमध्ये पाणी टंचाईची चाहूल. 28 धरणांमध्ये फक्त 38% पाणीसाठा. जिल्ह्यात सरासरी 3,000 मिलीमीटरहून अधिक पाऊस. 2 महिने जलसाठा सुरळीत ठेवण्याचं जिल्हा प्रशासनासमोर मोठं आव्हान. एकंदरीत आता ह्या महिन्याचा आपण विचार केला, एप्रिलच्या एंड म्हणजे मार्च एंड आणि एप्रिलच्या दरम्यान हे 38% पाणी साठा धरणात आता शिल्लक आहे. आपले कालवे आहेत धरणाच्या कालव्यातून आपण पाणी सिंचनासाठी देतो, पण काही ठिकाणी हे कडधान्य लागवड केलेलं असल्यामुळे ना तिथं आपण पाणी आता देऊ शकत नाही. त्यांना आपण नदीतून पाणी देऊन जसं उपसा आहे त्या लोक आपण पाणी घेत आहेत. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावची सिद्धनाथ यात्रा सुरू. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि चांगभलच्या जयघोषात शेटफळेची सिद्धनाथ यात्रा. गुलाल उधळत करत लोखंडी सासने नाचवत पार पडतो पालखी सोहळा. भंडारा जिल्हा वार्षिक योजनेच्या जनसुविधा विकास कामात अनियमितता केल्याचा आरोप. भंडारा जिल्हा सरपंच संघटनेची जनहित याचिका. नागपूर खंडपीठाच्या बेंचनं भंडारा जिल्हाधिकाऱ्यांसह राज्य शासनाच्या ग्रामीण विकास आणि नियोजन विभागाला बजावली नोटीस. जवळपास
250च्या वरती ग्रामपंचायतला 3 ते 5 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत जनसुविधेचा अद्याप निधी मिळालेला नाही आणि ही कामे वाटप करताना जिल्हा नियोजन समितीने रोटेशन पद्धतीने वाटप करण्यात आलेली नाही. उच्च न्यायालय नागपूर येथे जनहित याचिका जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने दाखल करण्यात आली. भंडारा जिल्ह्यात नियोजन समिती यांनी काही ग्रामपंचायत यांना दरवर्षी काम दिले आहे. काही ग्रामपंचायत अशीही आहे ज्यांना वर्षांपासून काम मिळाले नाही. तर यात माननीय मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांनी नोटीस काढला आहे व पुढील सुनावणीपर्यंत प्रतिवादी यांना उत्तर सादर करण्यात व दस्तावेज सादर करण्यात हायकोर्टाने निर्देश पाहिजे. धाराशिवमध्ये गॅस एजन्सीबाहेर प्रचंड गोंधळ. समता नगर गॅस एजन्सीच्या कार्यालयात लोक घुसले. गॅस मिळत नसल्याने नागरिक संतप्त. मीरा भाईंदरमध्ये इंद्रलोक फेज 4 मधील झोपडपट्टीत सिलेंडरचा स्फोट. 3 जणांचा मृत्यू तर 50 झोपड्या जळून खाक. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. मात्र 24 बेकायदेशीर गॅस सिलेंडरचा साठा सापडल्याने खळबळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.